मित्रांनो नमस्कार. मूलभूत हक्कामध्ये जर आपण बघितलं तर मूलभूत हक्कामध्ये मूळ घटनेमध्ये एकूण स्वातंत्र्याचे 7 गट सांगण्यात आले होते. तर हे 7 स्वातंत्र्य जर आपण बघितलं तर समानतेचा हक्क कलम 14 ते 18 मध्ये सांगण्यात आलेले. त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, शोषण विरुद्धचा हक्क कलम 23 आणि 24, धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम 29 आणि 30, संपत्तीचा हक्क कलम 31 आणि सातवा जो गट आहे तो घटनात्मक उपायांचा हक्क कलम 32 नुसार. तर संपत्तीचा जो अधिकार किंवा संपत्तीचा जो हक्क आहे तर तो ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये 44 घटना दुरुस्ती करण्यात आली आणि 44 घटना दुरुस्ती 1978 नुसार सध्याचा जो मालमत्तेचा किंवा संपत्तीचा जो अधिकार आहे तो आता मूलभूत हक्क नसून एक कायदेशीर हक्क करण्यात आला आणि भाग 12 मधील कलम 300A मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतं. तर अशाच प्रकारे तुम्ही अधिक माहितीसाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.